लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। देवणी तालुक्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहाने साजरा। तालुक्यातील सर्व नागरिकांना मतदान यादीत नावे समाविष्ट करण्याचे केले आवाहन। तहसीलदार सोमनाथ वाडकर। देवणी येथील तालुका दंडाधिकारी कार्यालयात तहसीलदार सोमनाथ वाडकर यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवार सकाळी 9 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार सोमनाथ वाडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। यावेळी महसूल प्रमुख असल्याने देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना मानवंदना देऊन सलामी देण्यात आली। यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी, कर्मचारी व पत्रकार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम झाल्यानंतर सर्व कर्मचारी, अधिकारी यांना सभागृहात मार्गदर्शन करताना सांगितले की मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मी आज असे आवाहन करतो की येत्या काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत असल्याने तालुक्यातील सर्व नागरिकांना आपले नाव मतदान यादीमध्ये समावेश करून घेण्याचे आवाहन केले आहे। तर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा अभियानांतर्गत तहसील कार्यालय देवणी येथे अभियान राबवण्याचे आवाहन केले। त्यात दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत घेण्याचे आवाहन केले। यावेळी विवेक वर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालय देवणीच्या विद्यार्थिनी या मातीच्या पुण्याईच्या टिळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ या मराठवाडा गौरव गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। हे गीत कुमारी सायली मुराळे, सूर्यवंशी नंदिनी, कांबळे साक्षी, मैत्रे तेजस्विनी, व्यंजने नंदिनी, बिरादार श्रावणी, कोरे चांदणी यांनी गायले। यासाठी त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक बिरादार, तर तबला साथ करण बोरोळे, खंजोरी साथ प्रभास पाटील यांनी केले। तर देवणी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब गायकवाड यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजवंदना करण्यात आली। तर पंचायत समिती देवणी येथे गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। तर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात कनिष्ठ अभियंता रोशन विभूते यांच्या हस्ते, तर महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंता व्हीडी पेनकर यांच्या हस्ते करण्यात आले। तर देवणी तालुक्यातील वलांडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच महमूद सौदागर व नागेश बदनाळे यांच्या हस्ते करून वलांडीचे प्रथम नागरिक तथा सरपंच राणीताई भंडारे यांच्या हस्ते ध्वजवंदना करण्यात आली। यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर उपस्थित त्यांना ग्रामविकास अधिकारी माधव सगर यांनी 10 वाजता ग्रामसभा असल्याचे जाहीर करून सर्व नागरिकांना ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन सौदागर सर हे नागेशांना बदनाळे हे करतील आणि झेंडावंदन सरपंच राणीताई भंडारे यांच्या हस्ते होईल। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व संबधान शिबिर अभियान अंतर्गत तहसील कार्यालय देवणी अंतर्गत सेवा पंधरवाडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान राबवला जाणार आहे। सदरील अभियानामध्ये लातूरचे जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी झाडके साहेब निलंगा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये 3 टप्पे आहेत। पहिला टप्पा 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान पानंद रस्ते मोहीम राबवली जाणार आहे। दुसरा टप्पा आहे 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर, यामध्ये सर्वांसाठी घरे यामध्ये काम केले जाणार आहे। आणि सेवा पंधरवाड्यामध्ये तिसरा टप्पा आहे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, यामध्ये तहसील कार्यालय देवणी मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे। यामध्ये पहिला उपक्रम आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सेवा पुरविणे। वेगवेगळ्या सेवा ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीमध्ये पुरवल्या जातील। आणि दुसरा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे की ज्यामध्ये महसूल जनसंवाद देवणी तालुक्यामध्ये राबवला जाणार आहे। तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या सेवा पंधरवड्यामध्ये आपण लाभ घ्यावा, समावेश नोंदवावा आणि हा अभियान आपण यशस्वी करूया। प्रशासन हे आपल्या कायम सोबत असेल। धन्यवाद। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सकीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.